वाशिमच्या रिसोड, मालेगाव, मंगळूरपीरमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। ज्वारी, कांदा, लिंबू, संत्रा, टरबूज या पिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। आमदार अमित झनक यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील करण्यात आली आहे। तर अद्याप शासनाकडून कोणताही पंचनामा न झाल्यानं शेतकरी मात्र चांगलेच संतापले। वाशिम जिल्ह्यात काल सायंकाळच्या दरम्यान मालेगाव असो, मंगळूरपीर असो या रिसोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं। त्यासोबत गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण बघू शकतो सध्या मी रिसोड तालुक्यातील खडकी सरदार या गावामध्ये आहे। मोठ्या प्रमाणात कांदा बीज हा लागवड केली होती, मात्र या शेतामध्ये कांदा बीज जे आहे ते पूर्ण नाहीसा झाला आहे। त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हातात झाला आहे। यासोबत उन्हाळी पिकं असो, मूग असो या भुईमूग असो हे पूर्णतः नष्ट झाले। त्यासोबतच जे फळबागे आहेत डाळिंब, संत्रा हे या फळबागेचंही नुकसान झालंय। यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झाला। त्यामुळे शेतकऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। कॅमेरामॅन साजन नाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।